शब्दाकडे लक्ष द्या, चालीकडे जाऊ नका. लोकांची घाण सवय असते, लोक चालीवरच जातात. कळलं त्यालाच कळलं. लोक शब्दाकडे लक्ष देत नाही, चालीकडे लक्ष देतात. शब्दांकडे द्या, काही नाही देवा. तुझ्या जवळ आलो, अक्षरशः तुझा झालो. कारण इतकं चंचल मन, चंचल त्याचे 10 प्रकार. मनोमत करो मेघो मारणी मधून मरुत महामधुवर कुटुंबच मकार दश चंचल. सगळ्यात पहिलं मन आहे, इतकं चंचल आहे. माकडाला दारू पाजली. कुणाला पाजली? माणसं म्हणतात माणसाला पिल्यावर कळत नाही, माकडाला कसं सुधर. माणसं काय म्हणतात, पिल्यावर कसं कळत नाही. आता मार मार मारतं बायकोला राती, सकाळी म्हणतात नव्हती ग मारायची, पिल्यावर कळत नाही. एवढंच बरं कळत नाही, हात वावळवर घ्यायचा बरा कळतो. आता काय करायचं, पिला ना टोपल्यावर शेळीच्या लेंड्या समोरून येऊन ठेवायच्या. कळत नाही त्याला. त्याला म्हणायचं काळं म्हणू काय, ताकद वाढती, गोड लागतात का. कळत नाही खाईल का. व्यसना आड सगळं लपवतात, सगळं कळतं. नाटकं करतंय, सगळं कळतं त्याला. कळत कसं नाही, सगळं कळतं. ताकद येते. आणि हे ते डोक्यातनं काढून टाका, गोळ्यानं इंजेक्शननं दारू सुटती. अशी इंजेक्शन गोळ्यानं दारू सुटली असती ना, आई शपथ सांगते, या महाराष्ट्राच्या माय मावल्यांनी मंगलसूत्र ऐकलं असतं, पण इंजेक्शन आणलं असतं आणि झोपीतच दिलं असतं. घे 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 कडून जानवारा घे, मी आल्या जिंदगीचं वाटोळं केलं घे. घरादारात पाहुण्या रावण्यात किंमत. मला कीर्तन झालं की म्हणतात, ताई त्यांना सांगा हो, ते लय पियत आहे. अरे ते संताचं ऐकत नाही, आपलं ऐकणार आहे. संगत एकदा चुकीची लागली की माणूस कुणाचं ऐकत ते मन तयारच होत नाही. भगवंताने स्वतःच्या रथात बसवलाय कर्णाला आणि गंगेच्या किनारी नेऊन सांगितलं, अरे येड्या गाबाळ्याचा नाहीस तू, कान उघडून ऐक, सूर्याचा मुलगा, तुला आंधळ्याच्या पोराशी मैत्री शोभते का करणा. अर्जुना इतका अधिकार आहे तुझा, आणि कशामुळे अशा अधर्माच्या संगतीला लागलायस. कर्णानं सांगावं, काय सांगावं कृष्ण तुम्हाला, सगळं ऐकलं मी, तरी पण मला वाटतं संगत सोडू नये दुर्योधनाची. फार मोठ्या मनाचा दिलदार दुर्योधन आहे. एवढं सांगूनही कर्णानं देवाचं ऐकलं. आता तुम्ही माझं कान देऊन ऐका, संगत याला म्हणायची जी देवाचं सुद्धा ऐकू देत. आपल्यासारख्याचं काय ऐकू देणार आहे. हा, एवढं अधिकारी व्यक्तिमत्व देवाचं ऐकत. संगत रे, विश्वातले 2 नंबरचे विद्वान आहेत द्रोणाचार्य. 1 नंबरचं विद्वान दशरथ राजा. 2 नंबर विठेवरच्या मालकांना ज्यांना गुरु मानावं, त्यांच्या चरणाला हात लावून रथात बसवा, एवढा अधिकार ज्या द्रोणाचार्याचा. त्यांचा मुलगा संगतीनं वाया गेला, त्यांच्या मुलाचं नाव अश्वत्थामा. संगत दुःशासनाची, जयद्रथाची, इन्मिकाची, शकुनीची, दुर्योधनाची असल्याच्या संगतीनं विश्वाचा मालकाचा गुरुचा असणारा पोरगा अधर्मानं जोगतो, वाईट कर्मात साथ देतो. म्हणून म्हणलं देवा हे नगच पाप पुण्य. तुम्ही हे का कशाचा हत्ती येतो, कुठं नेलाय, काय केला, येईल का. मीठ निर्माण कुठून झालं, मग पाण्यात गेल्यावर काय झालं. देवे दिला. ज्या दिवशी कळलं त्या दिवशी देवाजवळ गेलो. देवाजवळ गेलो की मी राहिलो. नो हे सारिता, आता कोणी वेगळं करू शकत नाही. लवण मीठ लवण मिळविता. तीच माऊली म्हणतात, ती लवणाची कुंजरे, कुंजरे म्हणजे हत्ती, ती लवणाची कुंजरे सुदली या लवण सागरे, नोहेची माघारे परती जेवी. अगदी अवस्था तशी होते. मग मला सांगा, हे गेलं काय आणि राहिलं काय. तुका म्हणे एक मरणीची उत्तमची उरे. 16.5 वर्षाची कानोपात्रा वेश्येची पोरगी ज्ञानोबरायांच्या वचनावर पंढरीच्या गाभाऱ्यात जाऊन नाचते. बिदरचा राजा त्याची नजर तिच्यावर जाते. अहो बिदरच्या राजानं बोलवावी, तिनं येऊ नये, सैनिकानं पाठीमागं लागावं, जीवाच्या आकांतानं कानोपात्रेनं पळावं, विठेवरच्या मालकाच्या चरणावर मस्तक ठेवावा. अहो महाराज वेश्येची म्हणून समाजानं कधी पायरी चढू देऊ नये, तिला विठेवरच्या मालकाच्या चरणावर मस्तक ठेवायचा अधिकार मिळावा. तिनं सामर्थ्यानं विचार करावा, आता जर मी लांब गेले तर पुन्हा जवळ येऊ शकत नाही, समाज येऊ देणार नाही, त्याचा आणि विठ्ठलाचं एक स्वरूप व्हावं. कान्होपात्रेनं एका क्षणात पांडुरंगाच्या चरणावर देह सोडावा, जीव दिला पाया तळी. देवानं तरी काय कमी केलं. अनंत ब्राह्मणाच्या स्वप्नात येऊन सांगितलं, माझ्या लेकीनं देह सोडलाय माझ्या चरणावर, आज्ञा आहे माझी, तिची समाधी माझ्या गाभाऱ्यातच पाहिजे. आज पंढरीच्या गाभाऱ्यात कान्होपात्रेची समाधी आहे. विचार करा ना, ज्या लोकांनी जिला स्वीकारलं नाही, आज विठेवरचा मालक तिची गाभाऱ्यात समाधी बांधतो. आजही कधी पंढरपूरला गेलात, लाईनीनं दर्शन घेतलं, तुम्हाला एक झाडाची फांदी आडवी लागते.
ती फांदी कानोपातळ समाधीवरचा वृक्ष आहे, त्याला मस्तक लावल्याशिवाय जाता येत नाही. नामदेवराय म्हणले, देवा तुझ्या दर्शनाला आलो, हिला का मस्तक लावायचं? कोण छाटछूट पोरगी? तुझ्या आधी हिचं का दर्शन घ्यायचं? भगवंतानं सांगावं, नामा माझ्या चरणावर देह सोडला म्हणून मस्तक लावायचं नाही, देह सोडला पण ज्ञानोबारायांचं वचन मोडलं नाही म्हणून मस्तक लावायचं. काय अधिकार असतो दादा? जर विठेवरच्या मालकाच्या गाभाऱ्यात वेश्येच्या मुलीला समाधी मिळत असेल तर मी काय म्हणते, संसारिक आहे आपण, काय हरकत आहे जीव दिला? एवढं समर्पक पाहिजे की काही झालं तरी तुझं नामचिंतन सोडणार, जीव देईल पण परमार्थ सोडणार. असा पाहिजे तर देव मिळतो. कोरोनात ज्यानं माळा काढून अंडी खाल्ल्या त्याला काही शक्य नाही, तसल्या भामट्याला आंध्रात नेऊन हाणला पाहिजे. तुझं कसं म्हणजे तू माणूस आहे का? तुला जर देवावर विश्वास नाही, तू परमार्थ करतो कशाला? सोपी गोष्ट आहे. काळाचे ही काळ लढीवाळ विठ्ठलाचे. कशाने येते महाराज? काही नाही, फक्त मुखात नाव यावं, विश्वास आपोआप येतो. काय करावं? काही नाही म्हणे, फक्त आणि फक्त हरिमुखे सुद्धा नामघोष करू, तेने सुद्धा चित्ता सर्व सुख ल्यालो, आपोआप आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंगानंद ती फक्त भजन. विठो पाय राखो माय, सामर्थ्याने जीव घाण टाकू पण तुझं नामचिंतन सोडणार नाही, एवढी ताकद ज्यांच्या परमार्थात अवस्था त्यांची आहे. नो हे सारिता म्हणून आम्ही म्हणतो, तू किता तुलनीसी ब्रह्म तुका मातीहून चालवती माती विठ्ठल विठ्ठल म्हणते. ज्या दगडाला हात लावावा तो दगड पांडुरंग होतो, ज्या माणसाकडे बघावा तो माणूस विठ्ठलमय होतो. तुकोबाराय कीर्तन करायला लागले, मृत झालेला मुलगा उभा टाकून नामस्मरण करतो. एवढी ताकद ज्यांच्या शब्दात आहे, तो पांडुरंगाचा अवतार समजून आम्ही त्यांच्या गाथ्यांच्या वचनावर चालतो. एवढा अधिकार मिळतो फक्त आणि फक्त दृष्टीनं फिरे विश्वास असल्यावर. मंथोनी नवनीता तैसे घे वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. अगदी सामर्थ्याने चालू असला नामस्मरण सोहळा. आज स्त्री सप्ताह म्हणू शकतो आपण.